रीडेवलपमेंट में फिजिबिलिटी पीएमसी का कितना इंपॉर्टेंट रोल है। इसके बाद का रोल होता है आपका एडवोकेट सॉलिसिटर का, मतलब आपका डेवलपमेंट एग्रीमेंट्स और प्री ट्रिपल ए कितना इंपॉर्टेंट है। तो हमारे सीए अमित मोहरे जी इसके बारे में बताएंगे। प्लीज वेलकम सर, स्वागत है आपका। अमित मोहरे जी आपके कल्याण डोंबिवली के हैं और ये तमाम रेरा हो या डीए वगैरह के बारे में एक्सपर्ट है और हर जगह खड़े रहते हैं। प्लीज वेलकम सर। मी सीए अमित मोहरे। प्रभू सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभू सरांच्या आशीर्वादाने मी या क्षेत्रात लेक्चर्स द्यायला आणि अशा प्रकारचे सेशन्स घ्यायला सुरुवात केली। हे जे आजचं सेशन आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट, हा जो विषय आहे, मी मगाशी म्हटलं तसं झोप उठण्याच्या आधी जी नंतर तुम्ही हँडओव्हर प्रोजेक्ट केल्यानंतर आणि आपलं घर राहतं घर सोडून दुसऱ्या घरात गेल्यानंतर वाट बघण्याच्या पेक्षा ह्या प्रकारचे सेमिनार जर का आपण वेळेवर अरेंज केले आणि त्याच्यातनं माहिती घेतली तर ती आपल्याला बऱ्याच वेळेला उपयोगाला येऊ शकते। हे सांगण्याचं कारण असं की आपण जरी इकडे स्ट्रक्चरल ऑडिट कसं कंपल्सरी आहे, कसं गरजेचं आहे, किंवा FSI कसा कॅल्क्युलेट करायचा आणि त्याचे जे काही आपण फोटो वगैरे घेतलेत किंवा काय केलं, पण बेसिकली ते सर्व ठरवण्याचं आणि याची फिजिबिलिटी कशी आहे काय हे सर्व ठरवण्याचं जे काम असतं ते काम दिलं जातं ते थोडंसं घिसडघाई पद्धतीने, म्हणजे घाईघाईत, आणि तो डिसिजन बऱ्याच वेळा आधी झालेला असतो। म्हणून सरकारने काही गाईडलाईन्स आणलेल्या आहेत आणि काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत। जर का ती तुम्ही फॉलो केलीत, ती प्रोसेस खरंच व्यवस्थित फॉलो केलीत तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही। जसं सुनील शर्मा सरांनी मला सांगितलेलं आहे की मला बोलायचं आहे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट किंवा PAAA, पण याच अनुषंगाने सेक्शन 79A चे जे मार्गदर्शक तत्व आहेत ही पण खूप महत्त्वाची आहेत। माझ्यानंतर प्रभू सरांचं पण लेक्चर होणार आहे। तर ह्या सर्व मी कंबाईंड स्वरूपात मी या सर्व गोष्टींबद्दल बोलेन। कुठल्या सोसायटीजनी कुठल्या प्रकारच्या बिल्डरला प्रमोटरला अपॉइंट करावं हे आपण बऱ्याच वेळा कमिटीमध्ये मीटिंग्समध्ये जनरल मीटिंग्समध्ये डिस्कस करतो, पण ह्या मीटिंग्समध्ये हा पॉईंट जो डिस्कशनला यायची गरज असते ही खरं तर खूप नंतरच्या स्टेजला यायची गरज असते। सोसायटीला या पद्धतीचं रिडेव्हलपमेंट करायचं आहे की नाही, रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर ते सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं आहे का हायब्रिड मॉडेलमध्ये करायचं आहे का आउटराईट कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे, या सर्व गोष्टी खूप नंतरच्या काळात येतात, खूप नंतरच्या स्टेजला येतात। या सर्व गोष्टी कशा पद्धतीने डिस्कस करायच्या याच्यावरची ही PPT आहे। सो रिडेव्हलपमेंट करायचं आहे का किंवा कसं करायचं आहे हे ठरवण्याचं कुठल्या सरकारी खात्याचं कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नसतं। जसं माधव सर म्हणाले बिल्डिंगचं लाईफ हे एक 60 ते 70 वर्ष असण्याची गरज आहे आणि ती तेवढी असावी अशी अपेक्षा बिल्डिंग बांधणाऱ्या लोकांची पण असते, पण बिल्डिंगमध्ये जे राहणारे लोक असतात त्यांनी बऱ्याच वेळा या गोष्टीचा विचार केलेला नसतो। आपण जर का आपल्या कल्याण डोंबिवलीचं उदाहरण घेतलं, मी डोंबिवलीला राहतो, सो आपण जर का कल्याण डोंबिवलीचं उदाहरण घेतलं तर साधारण एक 4 मजली बिल्डिंग्स आहेत आपल्याकडे आणि मेजॉरिटी बिल्डिंग्स ह्या लिफ्ट नसलेल्या आहेत। सो 30 वर्ष 35 वर्ष जरी झालेली आहे तरी आता ज्या 30-40 वर्षाच्या गृहस्थांनी जागा घेतलेली आहे आणि जर का तो 4थ्या मजल्यावर राहत असेल तर मेजॉरिटी त्याचा प्रॉब्लेम येतो की माझ्याकडे लिफ्ट नाही आहे आणि फक्त लिफ्ट नाही आहे म्हणून आम्हाला रिडेव्हलपमेंटला जायचं। सो हा एक मेजर मुद्दा असतो। हा डिसिजन कोणी घ्यायचा आहे तर हा डिसिजन त्या सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी घ्यायचा आहे की 25 वर्षानंतर करायचं आहे का 30 वर्षानंतर करायचं आहे का अजून 10 वर्ष खेचायचं आहे। हा पूर्णपणे सर्वस्वी तुमचा डिसिजन असतो। सरकारचा याच्यात कुठल्याही प्रकारचा रोल नसतो। सरकारचा रोल फक्त एवढाच असतो की बिल्डिंग राहण्यायोग्य नसेल तर मात्र तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढणं आणि तुम्हाला कंपल्शन एवढंच आहे की तुम्हाला त्या बिल्डिंगमधनं बाहेर काढायचं। त्याची रिडेव्हलपमेंट कशी करायची ते परत बघण्याचं जे काही आहे ते गरज आणि त्याची जी काही रिक्वायरमेंट्स आहे त्या सगळ्या तुम्हीच फॉलो करायच्या असतात। सो रिडेव्हलपमेंट हे 2 प्रकारे ब्रॉडली आपण हल्ली बघितले जातात। एक तर प्रमोटरच्या थ्रू ज्या रिडेव्हलपमेंट होतात त्या, किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट हा आजच्या घडीला एक चांगला ऑप्शन निर्माण झालेला आहे। आता ह्या रिडेव्हलपमेंटची प्रोसेस ही ॲक्च्युली सुरू कुठनं होते
तर गव्हर्नमेंटने सेक्शन 79A खाली काही पॉवर्स दिलेले आहेत आणि त्या पॉवर्सच्या अनुषंगाने रिडेव्हलपमेंट कसं सुरुवात करावं याच्याबद्दलच्या गोष्टी दिलेल्या आहेत. जर का आपण बघितलं तर लेटेस्ट जे गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे ते 4 जुलै 2019चं. हे 4 जुलै 2019चं जे सर्क्युलर आहे हे जर का तुम्ही सर्च केलं, हे जर का तुम्ही शोधून काढलं तर तुम्हाला खूप कॉमनली पब्लिक डोमेनवर मिळेल. फक्त 4 जुलै 2019 रिडेव्हलपमेंटचं सर्क्युलर एवढंच तुम्हाला सर्च करायचं आहे. मी ह्याच्या पुढच्या पीपीटीमध्ये जे काही मुद्दे घेतलेले आहेत ते सगळे त्या पीपीटीमधूनच घेतलेले आहेत. जेव्हा केव्हा रिडेव्हलपमेंट तुम्हाला सुरू करायचं असतं ना तेव्हा स्पेशल जनरल मीटिंग फक्त या कारणासाठी घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा लोक मॅनेजिंग कमिटीमध्ये डिस्कशन करतात किंवा बऱ्याच वेळा नॉर्मल अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करतात. असं करण्याची गरज नसते आणि असं करताही येत नाही. कुठल्याही प्रकारची रेझोल्युशन तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मीटिंगमध्ये पास करू शकत नाही. तर रिडेव्हलपमेंट हा विषय जर का तुम्हाला चर्चेला घ्यायचा असेल तर तुम्हाला एक स्पेशल जनरल मीटिंग कॉल करावी लागते. ही जी स्पेशल जनरल मीटिंग कॉल करावी लागते ही मॅनेजिंग कमिटी कॉल नाही करू शकत. चेअरमन देखील ही स्पेशल जनरल मीटिंग कॉल करू शकत नाही. तर ही स्पेशल जनरल मीटिंग कॉल करण्यासाठी सोसायटीतल्या कमीत कमी 1/5 किंवा 20% सभासदांनी ऍप्लिकेशन द्यावं लागतं. सो कमीत कमी 20% लोकांनी एकत्र येऊन आपल्याला कशी रिडेव्हलपमेंटची गरज आहे त्याच्यासाठी स्पेशल जनरल मीटिंग घ्यावी याच्यासाठीची नोटीस ही मॅनेजिंग कमिटीला द्यायला लागते. ही मॅनेजिंग कमिटीला नोटीस जशी येईल, नॉर्मली मॅनेजिंग कमिटीला स्पेशल जनरल बॉडी मीटिंग कॉल करण्याचा अधिकार असतो. 7 दिवसाच्या नोटीसवर, खूप अर्जंट असेल तर 4 दिवसाच्या नोटीसवर आणि टॉप अर्जंट असेल तर 1 दिवसाच्या नोटीसवर देखील. पण ह्या पद्धतीची स्पेशल जनरल बॉडी जर का मीटिंग घ्यायची असेल तर एकतर ॲप्लिकेशन मेंबर्सकडनं यायला पाहिजे. त्याच्यानंतर 8 दिवसाच्या आत मॅनेजिंग कमिटीने याच्यावर डिसिजन घ्यायला पाहिजे की अशा प्रकारचं पत्र आलेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारची मीटिंग घ्यायची आहे. अशी मीटिंग 2 महिन्याच्या आत घ्यावी लागते पत्र आल्यापासून, ॲप्लिकेशन आल्यापासून. आणि हे 2 महिन्याच्या आत जी नोटीस तुम्ही जी मीटिंग घेणार आहात त्या मीटिंगसाठी 14 दिवसाची क्लिअर नोटीस पण द्यावी लागते. सो 14 दिवसाची क्लिअर नोटीस ह्या टाईपच्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगसाठी द्यायची आहे. त्याचा स्पेशल अजेंडा पॉईंट असायला पाहिजे आणि फक्त तेवढाच अजेंडा पॉईंट असायला पाहिजे की आपल्याला रिडेव्हलपमेंट करण्यासाठीचा अर्ज प्राप्त झालेला आहे, त्याच्यावर कारवाई करायची. ह्या मीटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा बिल्डर प्रमोटरला अपॉइंटमेंट करायची नाहीये. तर ही जेव्हा मीटिंग होईल ह्या मीटिंगमध्ये डिस्कशन पॉईंट काय असेल तर ह्या मीटिंगमध्ये डिस्कशन पॉईंट असेल की आता आपल्याला रिडेव्हलपमेंट करायची गरज आहे. तर आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट ह्या कृतीसाठी आपण पुढची पावलं उचलायला पाहिजेत. आणि ही पुढची पावलं म्हणजे की आपल्याला एखादी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनी अपॉइंट करण्याची गरज आहे. आता ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनी अपॉइंट करण्याची गरज आहे याचा अभ्यास मॅनेजिंग कमिटीने आधीच करायचा आहे या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगच्या आधी. आणि याने या स्पेशल जनरल बॉडीच्या मीटिंगसाठी लागणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनीसाठीचे कोटेशन्स मागवायची आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारचं डेव्हलपमेंट करायचं आहे, तुमची रिक्वायरमेंट काय आहे याची एक ॲड पब्लिश करून तुम्हाला कमीत कमी 3 कोटेशन्स मागवायची. आणि ही कमीत कमी 3 कोटेशन्स तुम्हाला तुमच्या जनरल बॉडी मीटिंग समोर ठेवायची आहे आणि ही कोटेशन्सवर डिस्कशन करायचं. म्हणजे जेव्हा केव्हा रिडेव्हलपमेंटची मीटिंग होईल ना त्या रिडेव्हलपमेंटच्या मीटिंगमध्ये हा पॉईंट डिस्कस व्हायला पाहिजे की आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे तर आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्मला अपॉइंट करायचं आहे. आणि ह्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्मला अपॉइंट करताना स्टँडर्डाइज प्रोसेस फॉलो करून कुठल्या कुठल्या पॅरामीटर्सवर तुम्हाला अनालिसिस करायचं आहे त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्मचं तशा पद्धतीची कोटेशन्स मागवायची. त्या कोटेशन्सवर डिस्कशन करायचं. त्या कोटेशन्सवर डिस्कशन केल्यानंतर त्याच्यातल्या कुठल्या प्रकारच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्मला तुम्हाला अपॉइंट करायचं आहे हे त्या मीटिंगमध्ये ठरवायचं. आणि ह्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगसाठी जेव्हा आपण स्पेशल जनरल बॉडी मीटिंग सुरू करतो ती मीटिंग सुरू करण्यासाठी नॉर्मली आपल्याला 20% सभासद किंवा 20 लोक ही नॉर्मल मीटिंगसाठी कोरम म्हणून लागतात. वेळेस ही मीटिंग जर का तुम्हाला सुरू करायची असेल तर तुमच्या टोटल सभासदांपैकी 2/3 सभासद या मीटिंगला हजर असणं गरजेचं आहे. म्हणजे जर का तुमची 30 मेंबर्सची सोसायटी असेल तर कमीत कमी 21 लोक तुम्हाला त्या मीटिंगला हजर असणं गरजेचं आहे आणि तर तुम्ही ती मीटिंग सुरू करू शकता. ती मीटिंग सुरू झाल्यानंतर जेव्हा केव्हा रेझोल्युशन पास करण्याची वेळ येईल तेव्हा ते रेझोल्युशन 51% ऑफ प्रेझेंट मेंबर्स त्यांच्या बहुमताने तो प्रकारचं रेझोल्युशन तुम्ही पास करू शकता. आता ही जी मीटिंग झाली ही तुमची स्पेशल जनरल बॉडी मीटिंग
फॉर द अपॉइंटमेंट ऑफ PMC झाली. त्याच्यानंतर PMC सबसिक्वेंटली त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा जो काही फिजिबिलिटी रिपोर्ट असेल तो फिजिबिलिटी रिपोर्ट सोसायटीकडे सबमिट करेल. तो फिजिबिलिटी रिपोर्ट सोसायटीकडे म्हणजे कमिटीकडे सबमिट केल्यानंतर कमिटीने तो त्याच्यावर अभ्यास करणं अभिप्रेत आहे. तो फिजिबिलिटी रिपोर्ट अशा पद्धतीचा आलेला आहे हे मेंबर्सना कळवणं अभिप्रेत आहे. मेंबर्सना गरज असेल तर मेंबर्स ते सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन हा फिजिबिलिटी रिपोर्ट चेक करू शकतात, त्याचा अभ्यास करू शकतात. हा फिजिबिलिटी रिपोर्ट पुढच्या तुमच्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये जी अशाच पद्धतीने परत कन्वे होईल, 2/3 बहुमत, 2/3 सभासदांच्या गरज असेल, 51% मेजॉरिटीची गरज असेल, अशा प्रकारचा फिजिबिलिटी रिपोर्ट ऍक्सेप्ट करून आता तुम्ही प्रमोटर अपॉइंटमेंटसाठीची नोटीस किंवा प्रमोटर अपॉइंटमेंटसाठीचं जी काही पब्लिसिटी आहे ही तुम्ही करू शकता. सो या पद्धतीने ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आता ह्या सर्क्युलरमध्ये अजूनही अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की ह्या सर्व प्रोसेस जेव्हा केव्हा सुरू होणार, ती प्रोसेस सुरू झालेली ती सर्व सभासदांपर्यंत पोहोचायला पाहिजे. सर्व सभासदांपर्यंत याच्या नोटिसेस पोहोचायला पाहिजेत. बाकीचे जे काही कम्युनिकेशन्स आहेत ती पोहोचायला पाहिजेत. त्याच्यासाठी प्रत्येक सोसायटीची एखादी वेबसाईट असावी, त्या वेबसाईटवर या सगळ्या गोष्टी पब्लिश कराव्या असंही हे सर्क्युलर सांगतात. छोट्या सोसायटीमध्ये बऱ्याच वेळा पॉसिबल होत नाही, तेवढे टेक्नोसॅव्ही पण नसतात लोक. आता बरेचसे लोक परत हे पण प्रश्न विचारतात की सेक्शन 79 याचं हे जे काही सर्क्युलर आहे हे मॅन्डेटरी आहे का, कंपल्सरी आहे का, काय याला बायपास करू शकतो, या पद्धतीने आम्ही पुढे गेलेलो नसू तर त्याचा पुढे काय होईल, हा प्रश्न पण आपण सबसिक्वेंटली घेऊच. कारण हा परत एक बर्निंग इश्यू असतो की आमच्या सोसायटीने हा प्रोसेस फॉलो केलेलाच नाहीये पण बिल्डरला तर अपॉइंट केलेलं आहे, आता ते रेग्युलर आहे का नाही आहे, का याच्यातनं काही लूप होल्स काढता येणार आहेत का किंवा कसं. सो तो पण गोष्ट चेक करणं गरजेचं असतं. त्यानंतर ह्या सर्व गोष्टींमध्ये नंतर पश्चात्ताप करायची वेळ तेव्हा येते जेव्हा तुम्ही प्रमोटरला अपॉइंट करताना जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि पॉवर ऑफ अटर्नी जी प्रमोटरला देतात ती चेक न करता आणि त्याच्यातले जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या खूप क्लिअरली न सांगितल्या जर का असतील तर त्याच्यानंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. केशव सरांनी सांगितलं त्या पद्धतीने फ्री एरिया किती मिळणार, पार्किंग फ्री मिळणार का नाही मिळणार, कुठल्या प्रकारचं पार्किंग फ्री मिळणार, त्या पार्किंगसाठी किती पैसे द्यायचे, सोसायटीच्या एक्झिस्टिंग मेंबर्सपैकी किती लोकांना पार्किंग देणार, शॉप्सचं काय करणार, त्यांना किती फ्री एरिया देणार, एक्स्ट्रा एरिया घेणार त्याला रेट काय लागणार. बऱ्याच वेळा या गोष्टी ज्या आहेत ना या प्रपोजल फॉर्मॅटमध्ये असतात. बिल्डरने तुम्हाला प्रपोजल दिलं, तुम्ही त्याच्यावर चर्चा केली, तुम्ही रेझोल्युशन्स पास करून घेतली, तुम्ही पुढे निघालात. पण बऱ्याच वेळा हे जेव्हा तुम्ही बिल्डरला हे राईट्स ट्रान्सफर करता बाय वे ऑफ डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट त्याच्यात लिहिलेच गेलेले नसतात. त्याच्यात म्हटलेलं असतं ते प्रपोजल दिलंय त्याच्याप्रमाणे किंवा त्याच्यात लिहिलेलं असतं जे इनिशियल लेवलला रेझोल्युशन पास झालेलं आहे त्याच्याप्रमाणे. पण हे असं न करता जर का तुम्ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्येच ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या तर नंतर भांडण करण्याचा आणि नंतर पश्चात्ताप करण्याची वेळच येत नाही. बऱ्याच वेळा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये पार्किंग बद्दल काहीच क्लॅरिटी नसते कारण ते तुम्हाला प्रपोजल लेटर दिलंय त्याच्याप्रमाणे करण्यात येईल. आता प्रपोजल लेटरमध्ये जर का दिलंच आहे तर तुम्ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये ते टाकणं गरजेचं आहे. सो या सर्व गोष्टी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये काय टाकल्यात काय नाही टाकल्यात या गोष्टी पण बघणं गरजेचं असतं. त्यानंतर हे डिटेलमधले प्रेझेंटेशन तुम्हाला प्रोव्हाइड करण्यातच येईल. हे कोरम कशी असावी वगैरे हे सगळं याच्यात मी म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्त अजून 2 मुद्दे मी चर्चेला घेतो. बऱ्याच वेळा हे प्रश्न आम्हाला विचारले जातात ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट. या 2 पॉईंट्सचं काय करणार की GST येणार तर तो GSTचं बर्डन कोणी घ्यावं, कोणी तो GST भरायचा आहे, बायरने भरायचा आहे का बिल्डरने भरायचा आहे, भरायचा असेल तर तो काय रेटने भरायचा आहे, इन्कम टॅक्स लायबिलिटी याच्यावर येणार का नाही येणार, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे चार्जेस कोण भरणार, कसे भरणार. बऱ्याच वेळा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलेलं असतं ॲप्लिकेबल GST आणि ॲप्लिकेबल स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस. पण ॲप्लिकेबल GST आणि ॲप्लिकेबल स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस असं त्याच्यात न म्हणता जर का तुम्ही त्याच्यात स्पेसिफिकली उल्लेख करू शकलात तर नंतर भांडण करण्याचा प्रश्न येणार नाही. ॲप्लिकेबल मार्केट रेट असं न म्हणता ॲडिशनल एरिया तो तुम्ही परचेस करणार आहात तो काय रेटने परचेस करणार आहात हा एक त्याच्यात मुद्दा कव्हर केला तर हा प्रश्न येणार नाही.
डेव्हलपमेंट राईटवरचा जीएसटी कोण भरणार, कसा भरणार, त्याच्यावरची स्टॅम्पिटी कोण भरणार, कशी भरणार, कुठल्या स्टेजला भरणार, सेल्फ रिडेव्हलपमेंट होत असेल तर हे चार्जेस येणार का नाही येणार, हेही मुद्दे चर्चेला घेतले गेले जातात. अजून एक मुद्दा, सेल ऑफ रेसिडेन्शियल युनिट बाय डेव्हलपर टू आउटसाइडर्स. रेसिडेन्शियल म्हणा किंवा कमर्शियल म्हणा, रेसिडेन्शियल युनिट्स आर कमर्शियल युनिट्स टू द आउटसाइडर बाय द प्रमोटर. तुमची एक्झिस्टिंग सोसायटी आहे, तुमची एक्झिस्टिंग सोसायटी रिडेव्हलप होणार, याचा अर्थ तुमच्या जुन्या 30 लोकांच्या जागी नवीन 20 लोक देखील येणार आहेत आणि अशी टोटल 50 जणांची नवीन बिल्डिंग बनणार आहे. त्या केसमध्ये हे जे 20 लोक आहेत, या 20 लोकांच्या साठी ॲज अ सोसायटी तुमची काही जबाबदारी आहे का? बऱ्याच वेळा असंही म्हटलं जातं की रिडेव्हलपमेंट होत आहे, तुम्ही रेरामध्ये कवर्ड आहात, सगळ्या प्रकारचे तुम्हाला बेनिफिट्स मिळतील, काही काळजी करू नका, रेरा कायदा आहे. पण रेरा कायदा तुमची जुने फ्लॅट ओनर्स किंवा जुन्या सोसायटीचे मेंबर्स म्हणून कुठल्याही प्रकारची काळजी घेणार नाही. ॲट द सेम टाइम रेरा या कायद्याप्रमाणे तुमची जी काही सोसायटी असेल ती जमिनीचा मालक असल्यामुळे जमिनीच्या मालकाच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, ज्या काही ड्युटीज आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्ही पार पाडाव्यात अशी अपेक्षाही ठेवली. सो उद्या जाऊन जर का कुठल्याही प्रकारचा इश्यू आला, कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन झालं अगेन्स्ट प्रमोटर बाय द आउटसाइड पार्टी, त्यावेळेला सोसायटीचा देखील त्याच्यात तेवढाच सहभाग राहील, सोसायटीची देखील तेवढीच जबाबदारी राहील. आता या व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल मेंबर्ससाठी पण एक धोक्याची घंटा असते की इंडिव्हिज्युअल मेंबर्ससाठी पण पर्सनल इन्कम टॅक्सची लायबिलिटी याच्यात येऊ शकते. सो पर्सनल इन्कम टॅक्सची रिटर्न्स वेळच्या वेळी भरणं आणि त्याच्यातनं तुमचे जे काही इन्कम टॅक्सची लायबिलिटी पर्सनल हँड्समध्ये जी काय आहे ती पार पाडणं, हे देखील तुमचं एक काम असतं. हे देखील मी पीपीटीमध्ये कव्हर केलेलं आहे. हे सेशन ठेवण्याच्या मागचं एक इंटेन्शन हे एवढंच आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं जाणीव करून द्यावी की जेव्हा आपण म्हणतो की आमच्या शेजारची बिल्डिंग जेव्हा रिडेव्हलपमेंटला गेली आहे तेव्हा त्यांना एक्स अमाऊंटचा रेंट मिळालेला आहे, वाय अमाऊंटचा एरिया मिळालेला आहे आणि झेड अमाऊंटचा एरिया परचेस करण्याचे राईट्स देखील मिळालेले आहेत. तर आमच्या सोसायटीला देखील तसंच मिळावं हे तेवढ्या ब्लाइंडली फॉलो न करता तुमच्या स्वतःच्या सोसायटीचा म्हणून काही अभ्यास करून आणि त्याच्यासाठी म्हणून जे काही फिजिबिलिटी आहे त्याच्यासाठी प्रयत्न करून योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि फक्त एरिया किती फ्री मिळालाय किंवा फक्त रेंट किती मिळालाय याच्याकडे न बघता आपल्याला जी आपली बिल्डिंग आहे ज्याच्यात आपलं घर रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहे त्याच्यातनं नवीन घर किती चांगल्या पद्धतीने आणि कसं मिळू शकेल याचे प्रयत्न करण्यासाठी म्हणून माझं जे काही सेशन आहे मी इकडे थांबवतो. एवढं सांगतो. थँक्यू. काफ़ी अच्छे तरीके से प्रकाश डाला कि 79A की जो महाराष्ट्र शासन की गाइडलाइन है वो और डेवलपमेंट एग्रीमेंट जो अनुबंध होता है आप लोगों का रीडेवलपमेंट में बिल्डर के साथ में वो किस तरह से होता है और प्री ट्रिपल ए कितना इम्पोर्टेंट आपका अधिकार है. अमित महोदय जी बहुत बहुत धन्यवाद.